आई की पत्नी निवड अवघड आहे. दोघींचंही आपल्या जीवनात तेवढंच योगदान असतं. आई लहानपणापासून वाढवताना जी काळजी घ्यायची ती घेते, आपल्याला वर संस्कार करते. पण त्या पुढील आयुष्य तुम्ही पत्नीसोबत जास्त जगत असता. जर दोघांचे स्वभाव जोडले तर ते जीवन स्वर्गसुखाहूनही अधिक सुखदायी असतं. पण हा पणच आजच्या पिढीत कळत नाही. अनेक ठिकाणी नवरा बायको एकटे असताना देखील, एकत्र कुटुंबाच्या कुठल्याही जबाबदाऱ्या नसताना देखील काही ठिकाणी त्यांच्यातच पटत नाही. खरंच ही दुर्दैवाची बाब आहे. का घडावं असं? कारण काय? कारण शिक्षणाने अहंकार वाढवला. मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ, यातच नवीन पिढी स्वतःचं स्वत्व घालून बसली. एवढंच नव्हे तर मॅच्युअल अंडरस्टँडिंग ज्याला म्हणतात, एक दुसऱ्याला समजून घेणं ज्याला म्हणतात, ते देखील आजची पिढी करायला तयार नाही. हेवे दावे, अहंकार हा जर वाढत असेल तर मग तुमच्या शिक्षणाचा उपयोग काय? म्हणतात शिक्षणामुळे माणूस अधिक मॅच्युअर्ड होतो, पण सध्याच्या वातावरणावरून तरी देखील तसं वाटत नाही.